आणि आता सुरुवातीलाच न्यूज टॉप 9 पाहणार आहोत। जरांगेंनी मुंबईकडे कूच केलेली त्या संदर्भातल्या बातम्या। जरांगेंच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मुंबई पोलिसांची 1 दिवसाची परवानगी, अटी शर्थीसह परवानगी दिली। सार्वजनिक सुट्ट्यांना आंदोलन करता येणार नाही। आंदोलन 1 दिवसाचं नाही, बेमुदत असणार। जरांगे पाटील ठाम, जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोवर नियमांचं पालन करत आंदोलन करणार, जरांगेंची भूमिका। लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार, मात्र आंदोलनामुळे गणेश भक्तांची गैरसोय होणार नाही याची जरांगेंनी काळजी घ्यावी, उपमुख्यमंत्री शिंदेंचं आवाहन। मुंबईला निघण्याआधी मनोज जरांगेंकडून बाप्पाची पूजा, आम्हीही हिंदू, गणेशोत्सवाला गालबोट लागणार नाही, मनोज जरांगेंचं वक्तव्य। जरांगेंची चर्चेची तयारी असेल तर आम्हीही चर्चेला तयार, जरांगेंच्या आंदोलनावर राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया। दोन्ही बाजूंना समन्वय झाला पाहिजे असं वक्तव्य। शिष्टमंडळाचा फोन आला होता, भेटायला येणार आहेत, चर्चेसाठी तयार, पण बंद खोलीत चर्चा होणार नाही, मनोज जरांगेंकडून स्पष्ट। कायद्याच्या चौकटीत राहूनच 29 ऑगस्टला आझाद मैदानावर आंदोलन सुरू होणार, संयम ढळू देऊ नका, लढाई डोक्यानं जिंकायची आहे, मनोज जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन। शिंदेंना मराठा आरक्षणावर बोलू दिलं जात नाही, जरांगेंचा खळबळजनक दावा, तर एकनाथ शिंदे सत्तेपेक्षा गोरगरीब जनतेच्या दुःखाला महत्त्व देणारा माणूस, जरांगेंचं वक्तव्य। मनोज जरांगेंनी केली अजित पवारांची स्तुती, गोरगरिबांचे प्रश्न ते ताबडतोब सोडवतात, त्यांचं म्हणणं ऐकून घेतात, जरांगेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या।